नमस्कार, मी गौरी रक्टे. श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉक्टर APJ अब्दुल कलाम अग्निपंख या आत्मचरित्राचे क्रमशः वाचन सुरू आहे. त्यामधीलच प्रकरण 4 चिंतन पान नंबर 162 पासून मी सुरुवात करते. जणू 21व्या शतकात युद्ध झाले तर जगाच्या रंगमंचावर काय दिसेल याची झलक पाहायला मिळाली. क्षेपणास्त्रे, इलेक्ट्रॉनिक शस्त्रे, माहिती तंत्रज्ञान हे जणू त्यावर प्रमुख भूमिका निभावणार आहेत. आपल्या देशात तंत्रज्ञान म्हणजे अजूनही काळा धूर ओकणाऱ्या उंच चिमण्या आणि कर्कश आवाज करणारी अवजड यंत्रे हेच चित्र बहुसंख्य लोकांच्या डोळ्यासमोर उभे राहते. हे विपर्यस्त चित्र आहे. मध्ययुगामध्ये घोड्याचा लगाम शोधला गेला आणि शेतीशास्त्रात आमूलाग्र बदल झाला. त्यानंतर कित्येक शतकांनी बेसामारची धातू वितळणारी भट्टी बनली आणि मानवाने धातूला हवा तो आकार देऊन फार मोठी तांत्रिक झेप घेतली. तंत्रज्ञानामध्ये अशी काही संशोधने किंवा यंत्रे बनतात की त्यांचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग होतोच असे नाही, पण ज्ञान म्हणून ते मानवाला समृद्ध करत राहते. उदाहरण द्यायचे झाले तर रसायनशास्त्रातील प्रक्रिया, मासे प्रजनन करतात ते शास्त्र, गवत उपटण्याचे, रोगी तपासायचे वा इतिहास शिकवायचे, युद्धे करायचे वा थांबायचे अशी अनेक देता येतील. आज अधिकांश तंत्रज्ञान हे फिरत्या पट्ट्यापासून वा उघड्या भट्टीपासून दूर असते. इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश संशोधन अशा नव्या क्षेत्रात तर शांतता आणि स्वच्छता प्रथम क्रमांकाची गरज असते. फिरत्या पट्ट्यापाशी उभी असलेली लहान सहान कामे करणारी माणसांची फौज हे चित्र कालबाह्य झाले आहे. नव्या तंत्रज्ञानाला सोबत नेण्याआधी जनमानसातली ही तंत्रज्ञानाची कालबाह्य प्रतीके आधी बदलायला हवीत. तंत्रज्ञान पचवूनच वाढते, अधिक पुढे जाते, स्वतःचा उद्धार स्वतःच करू शकते. एका अर्थाने तंत्रज्ञानातील प्रगती ही 3 टप्प्यांमध्ये एकमेकांत गुंतलेली वर्तुळाकार साखळी असते. पहिली निर्मिती अवस्था, ज्यामध्ये एखाद्या कल्पनेचा आराखडा असतो. मग तो आराखडा सत्यात उतरवला जातो आणि प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा वापर केला जातो. मग ते समजताच मिळून मिसळून जाते आणि जीवनाचा एक भाग बनते. इथे हे वर्तुळ पूर्ण होते. असे हे तंत्रज्ञान समाजात मुरले की त्याची सवय होते आणि अधिक परिपूर्णतेकडे जाण्यासाठी नव्या कल्पना सुचतात. असे हे एकातून उद्भवणारे दुसरे वर्तुळ आहे. विकसित देशात या वर्तुळातील प्रत्येक टप्प्यातील वेळेचे अंतर कमी कमी होत आहे. आपल्या देशात आपण नुकते वर्तुळ पूर्ण व्हायच्या पायरीवर पोचलेलो आहोत. आखाती युद्धात तंत्रज्ञानदृष्ट्या वरचढ असलेल्या 2 राष्ट्रांचा विजय झाला आणि आम्ही DRDL आणि RCI येथील 500 संशोधकांनी एकत्र येऊन उद्भवलेल्या परिस्थितीची चर्चा करायची गरज उत्पन्न झाली. मी प्रश्न विचारला, प्रगत देशाच्या तोडीने शस्त्रे उत्पन्न करणे म्हणजे काय? शक्य आहे का? आणि जर शक्य असेल तर ते आपण करावे का? या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आणि त्यातून अनेक गंभीर मुद्दे उद्भवले. इलेक्ट्रॉनिक्स युद्धशस्त्रांचा वापर वाढवावा, सुधारित क्षेपणास्त्रे बनवताना इलेक्ट्रॉनिक यंत्रे वापरली जावीत, कुठल्या क्षेत्रात संशोधन करावे म्हणजे प्रगती होईल, प्राथमिकतेचे निकष कोणते असावेत, अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करत 3 तास विचारमंथन झाले. आपल्या प्रमुख शत्रूच्या विशिष्ट क्षेत्रात असलेल्या क्षमतेइतकी शस्त्रे आपल्याजवळ असली तर पुरेसे आहे, असा एकूण चर्चेचा सूर होता. संशोधकाच्या गटांनी पृथ्वीची 50 मीटर क्षेत्रफळाची अचूकता वाढवून ते क्षेत्र COP आणखी कमी करायचा निश्चय केला. त्रिशूळची मार्गदर्शन यंत्रणा आणखी विस्तृत आणि अचूक करायची. कार्बन मिश्रणांचे पृष्ठभाग, रिएंट्री तंत्रज्ञानासाठी विशेषत्वाने विकसित करून अग्नीसाठी वापरायचे आणि वरील 3 कार्ये वर्षअखेरीस पूर्णत्वाला न्यायची.
केलेला निश्चय वर्षभरात अंमलातही आणला गेला. नाग क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण वाहनातून अवतरण यशस्वी झाले, तेही त्याच वर्षी. त्रिशूलची समुद्र सपाटीपासून 7 मीटर उंच भरारी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. त्याचा वेग आवाजाच्या 3 पट होता. मॅक नंबर 3. आता स्वदेशी तंत्रज्ञान वापरून बोटीवरून उडवायच्या समुद्री क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान विकसित करणे शक्य होईल असा विश्वास उत्पन्न झाला. त्याच वर्षी IIT मुंबई यांनी मला डॉक्टर ऑफ सायन्स ही सन्मानाची पदवी दिली. माझ्या मानपत्राचे वाचन प्रोफेसर B. नाग यांनी केले. त्यामध्ये माझ्याबद्दल म्हटले होते, आपण अवकाशशास्त्राच्या तंत्रज्ञानाचा मजबूत पाया घालण्यामागचा स्फूर्तिस्रोत आहात. त्या पायावरून देशाच्या भावी हवाई अवकाश प्रकल्पांचे प्रक्षेपण करून 21व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाता येईल. आपण प्रोफेसर नाग कदाचित विनम्रतेने सांगत असतील, पण मला असा विश्वास वाटतो की पुढच्या शतकात पाऊल ठेवताना भारताचा उपग्रह स्वदेशी प्रक्षेपक वाहन म्हणून 36,000 किलोमीटर अंतरावर स्थिर कक्षेमध्ये फिरता राहू शकेल. क्षेपणास्त्राच्या बाबतीतही देश तेव्हा स्वयंपूर्ण झालेला असेल. भारत हा एक प्रचंड जीवन रसायने बनलेला देश आहे. जर इतर देशांना त्यांची आंतरशक्ती पूर्णपणे उमजली नसेल, पण यापुढे भारताला कुणी दुर्लक्षून टाकू शकणार नाही. 15 ऑक्टोबर 1991ला मला 60 वर्षे पूर्ण झाली. निवृत्त झाल्यावर मी दुर्लक्षित वर्गातील गुणवान मुलांसाठी शाळा काढायची ठरवली होती. भारत सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख माझे मित्र प्रोफेसर P. रामाराव यांच्याशी भागीदारीत ही राव कलाम शाळा सुरू होणार होती. काही धोरणे ठरवून ती अंमलात आणणे, काही प्रकल्प आखून ते पूर्ण करणे, काही महत्त्वाचे टप्पे निर्माण करणे आणि ते गाठणे कितीही अर्थपूर्ण आणि महत्त्वाचे असले तरी ती आयुष्याची इति कर्तव्यता असू शकत नाही. समाजाला त्यांच्या पातळीवर उतरवून काहीतरी देणे हेही महत्त्वाचे आहे. यावर आम्हा दोघांचे एकमत होते. पण आमची ही योजना आम्हाला पुढे ढकलावी लागली. भारत सरकारने आम्हा दोघांनाही निवृत्त करायचे नाकारले. त्या काळात मी माझी निरीक्षणे, आठवणी आणि काही विषयांवरची माझी मते कागदावर व्यक्त करायची ठरवली. माझ्या मते भारतीय तरुणांपुढची सर्वात मोठी समस्या म्हणजे स्पष्ट दृष्टीचा अभाव, नक्की दिशेचा अभाव ही आहे. त्यामुळे माझ्या भोवतालची प्रतिकूल परिस्थिती, मला सहाय्यभूत ठरलेल्या व्यक्तींची माहिती यांची कल्पना द्यावी असे मला वाटले. काही व्यक्तींचा सन्मान करणे, माझ्या आयुष्यात मिळवलेल्या गोष्टींची जंत्री देणे हा या पुस्तकाचा हेतू मुळीच नाही. तर मी हे सांगू इच्छितो की कुणी माणूस कितीही छोटा असेल, गरीब असेल, अभावाच्या परिस्थितीत असेल, तरी त्याने हिंमत हारण्याची गरज नाही. समस्या ही जीवनाचा एक भाग आहे. दुःख हे यशाचे सार आहे. कुणी म्हटलेले आहे, देवाने वचन दिलेले नाही, आकाश सदैव निळेच राहील. आकाश सदैव निळेच राहील. आयुष्याच्या पाऊलवाटा फुलांनी सजलेल्याच राहतील. आयुष्याच्या पाऊलवाटा फुलांनी सजलेल्याच राहतील. देवाने वचन दिलेले नाही. पावसाशिवाय सूर्य, दुःखाशिवाय सुख. पावसाशिवाय सूर्य, दुःखाशिवाय सुख. वेदनेशिवाय शांती, वेदनेशिवाय शांती. माझे आयुष्य दुसऱ्या कोणासाठी आदर्श आहे असा माझा दावा नाही. पण कुणा गरीब मुलाला कोपऱ्यातल्या गावी राहत असेल, अभाव असलेल्या समाज स्तरावर जीवन व्यतीत करत असेल, तर माझ्या आयुष्याला नियतीने दिलेला आकार पाहून दिलासा मिळेल. निराशेच्या, मागासपणाच्या, खोट्या आभासमय कल्पनांच्या बंधनातून मुक्त व्हायला मदत होईल. आता तशी मुले कुठे आहेत मला ठाऊक नाही, पण देव सदैव त्यांच्याबरोबर आहे आणि देव जेव्हा त्यांच्यासोबत आहे तेव्हा त्यांच्याविरुद्ध कोण असू शकेल. पण देवाने वचन दिले आहे, दिवसापुरती शक्ती, श्रमानंतर विश्रांती. दिवसापुरती शक्ती, श्रमानंतर विश्रांती. पावलापुरता प्रकाश. माझे